नमस्कार ग्रामस्थ मंडळी डी बाटू. तर आज इथे आपण आजचा कार्यक्रम हा शिवजयंतीची शॉर्ट फिल्म आहे. बरीचशी माणसं मी जोडलेत आणि असं नाही म्हणजे जो लास्टला आपला स्लोगन होता की इकडे माणसं घडवली जातात तर तशी नक्कीच तर मला शिवजयंती असं वाटतं की काय आमच्याकडे तर फक्त रॅली व्हायची आणि काय तेच 4 DJ लावून पूर्ण असणार तसं होतं. इथं आल्यावर कळलं की महत्त्व काय आहे, नाही काय, आणि त्यामुळे मला महाराजांचे विचार कळले जे मला माहिती. आणि ते म्हणतात की तुम्हाला जे काम सोपं वाटेल कारण की आमचा फर्स्ट टाइम होता ना, त्यामुळे ते जे काम सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता. आणि सो गाइस नमस्कार, मैं पृथ्वीराज आप सबका स्वागत करते हैं अपने पृथ्वीराज बिलारी ब्लॉग्स में. और आज मैं स्पेशली कॉलेज में जा रहा हूँ क्योंकि आज बहुत स्पेशल इवेंट है कॉलेज में. और ये इवेंट आपको ज़रूर देखना चाहिए क्योंकि ये साल में एक ही बार लगता है और वो एक ही घंटे का रहता है और बहुत ही इम्पॉर्टेंट है आने वाले बच्चों के लिए और आने वाले सब लोगों के लिए. और मैं अभी यहाँ से निकल रहा हूँ, मेरे पास सिर्फ 10 मिनट है. 1 बजे का इवेंट से 1 से 2 का टाइमिंग है. और ये क्या है इवेंट, कैसा है और इसमें हमको क्या देखने मिलने वाला है और वो तो उधर ही जाके पता चलेगा. सो गाइस लेट्स गो. अभी अपन लोग निकलते हैं और आपको अभी दिखाऊंगा बाकी का सब. चलो. आजचा कार्यक्रम हा शिवजयंतीची शॉर्ट फिल्म आहे. शिवजयंती 2026 साठी आपण शॉर्ट फिल्म दाखवणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना. जे बी विद्यार्थी जे फर्स्ट इयरला आलेले आहेत, जे नवीन विद्यार्थी डिप्लोमाला आलेले त्यांच्यासाठी शॉर्ट फिल्म आहे. तरी सो गाइस बेसिकली अशा प्रकारे सगळी पोरं आहेत. ही जी स्टेज जवळची मुलं आहेत त्यांनी सगळी शिवजयंतीला तयारी केली होती आणि तुम्ही बघू शकता ही सगळी कॉलेजची मुलं इथे जमा होत आहेत. हा ऑडिटोरियम जास्त फार शिवजयंतीसाठी वापरला जातो. सो गाइस 1 वाजून गेला तरी अजून मुलं येतच आहेत आणि हे सगळे आपले कार्यकर्ते ज्यांनी शिवजयंतीची तयारी केली. बघू शकता तिकडे मुलींना सगळं बसले तर मुलांना सगळं बसलं.
मी ऐकली तर ती घडली सुद्धा. तर आता जी फर्स्ट इयरची जी जेवढी मुलं इथे जमली आहे, सेकंड इयरचे, बी एचे, त्या सगळ्यांना विनंती असेल की तुम्ही सुद्धा याच्यात तेवढ्याच उत्साहाने सहभागी व्हा जेवढ्या आम्ही सगळे इथे सहभागी आहोत. आणि तुमच्याकडून पण तेवढंच जास्त प्रतिसाद येऊ द्या. हीच आमच्या सगळ्यांची विनंती म्हणावी किंवा अपेक्षा म्हणावी. आजी विद्यार्थी असतातच, पण तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, आपले जवळपास 40 ते 50 माजी विद्यार्थी जे पासआउट झालेले आहेत तेही या उपक्रमात हिरिरीने भाग घेतात. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, आता जे पासआउट होणार आहेत तेही तुमच्याबरोबर पुढे काही वर्ष येतील याची मी तुम्हाला इथे ग्वाही देतो. की म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही या शिवजयंतीच्या उत्सवात हिरिरीने भाग घ्या. आणि मी खात्री देतो की म्हणजे आम्ही जे विद्यार्थी किंवा आम्ही जे याच्यात भाग घेतो त्याच्या मागची प्रेरणा आहे आमचे कासेकर सर यांनी शिवजयंतीची खरी सुरुवात केली. आणि या सर्वांच्या कासेकर सरला धन्यवाद देतो की आपण ही शिवजयंती चालू केली. आणि नक्कीच आता युवराज म्हणाला की विद्यापीठात सर्वात मोठी शिवजयंती कुठली असेल ती डी बाटूची शिवजयंती असते. आणि ही शिवजयंती बघण्यासाठी आपल्याला अफिलेटेड असणारे विद्यार्थी येतात. मागील दिवशी एका कॉलेजचे विद्यार्थी इथे आले होते आणि त्यांनी म्हणाले की आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे, ही शिवजयंती कशी साजरी करायची आणि प्रदर्शन कसं करायचं याचं मार्गदर्शन त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट केलं की आम्हाला तुम्ही आमच्याकडे अशा खरं म्हणाल तर फर्स्ट इयरचे विद्यार्थी वगैरे, कारण सेकंड इयर थर्ड इयरला सगळ्यांना माहिती आहे. तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याला म्हणजे हे माहिती व्हायला पाहिजे. कारण फक्त इथं शिवजयंती सुरू केली जाते. शिवजयंतीमध्ये प्रत्येक विद्यार्थी एकमेकाशी जोडला जातो. म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम्स असला तर त्याचा सॉल्व्ह केला जातो. तो उद्या इथून पासआउट झाला तर त्याला नोकरीनिमित्ताने हे जे सिनियर्स आहेत ते मदत करतात. म्हणजे फक्त शिवजयंती साजरी करणं हा त्यातला भाग नाही आहे. एकमेकाने सहाय्य करणं आणि सोबत राहणं हा त्याच्यामधचा एक हेतू आहे. अशा वेळेला एकदम थरारक असा कार्यक्रम झालेला आहे. अंगावरती अक्षरशः काटा आला शेवटच्या मुमेंटला. आणि आता आपण बघूया ज्या मुलांनी मेहनत केली त्याच्यासाठी किती मेहनत होती, काय होती आणि मुलांचं काय म्हणणं आहे. सो एक छोटा लिटिल इंटरव्ह्यू. सो गाईज, हा एक विद्यार्थी आपल्या कॉलेजचा आहे, फर्स्ट इयरला. फर्स्ट इयर. सो कसा वाटला आपला कार्यक्रम? एक नंबर होता.
आणि काय वाटतं मग पुढच्या वर्षी किती तू 100% देशील की जास्त देशील? 100% काय वाटलं सिनियर लोकांना बघून तुला कसं वाटलं? एकदम म्हणजे असं उत्साहित म्हणजे एकदम असं नंबर 1. आणि वाटलं तुला 100% की बाबा सगळ्यात मोठी शिवजयंती ह्याच कॉलेजमध्ये? हां होते ना 100% याच कॉलेजमध्ये. तुझं नाव माझं नाव योगेश माने. आणि डिपार्टमेंट पेट्रोकेमिकल फर्स्ट इयर. हां फर्स्ट इयर. सो भावा तुझं नाव? माझं नाव दीपक जाधव, मी धाराशिवचा आहे. धाराशिवचा. आणि आता तू NCC मध्ये आहेस. हो. ओके, कसं वाटतं कॉलेज तुला? कॉलेज तसं चांगलं आहे पण थोडं कुठेतरी कमी पडतं असं वाटतं मला. आणि कॉलेजमधला हा जो आपला शिवजयंतीचा कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये सगळे त्यांचं 100% पूर्ण जीव होतं. ते आता तू व्हिडिओग्राफी बघितलीस, मग त्याच्यानंतर तुझं काय म्हणणं आहे? काय नाही, आता होणाऱ्या म्हणजे 2026मध्ये होणाऱ्या शिवजयंतीला सगळं फर्स्ट इयरमधली पोरं आम्ही पार्टिसिपेट करूत आणि ते आता गेल्या वर्षी झालेल्या शिवजयंतीपेक्षा यावर्षी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तू तुझं किती योगदान देशील या कार्यक्रमात? मी 100% देईन. आणि बाकीच्या मित्रांना आणशील का नाही? हो, आणि आता माझ्या संग 5-6 जण आहेत आणि माझ्या बाकीच्या हॉस्टेलमधल्या मित्रांना पण घेऊन येईन. अच्छा, चालेल. धन्यवाद. सो भावा तुझं नाव? आलोक बाळे. आपण आता ज्या कार्यक्रमाला आलेलो त्या कार्यक्रमाबद्दल काय 2 शब्द बोलशील? आत्ता आलेला कार्यक्रम आपल्या कॉलेजच्या शिवजयंती साजरा केलेल्या क्लिप दाखवल्या. एकदम छान आपल्या कॉलेजमध्ये शिवजयंती साजरा करण्यात आली आहे. 7 वर्ष झालं साजरा करण्यात. ह्या वर्षी पण आपण त्याच जोमाने साजरा करण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं मग तुला कॉलेजची कंडिशन बघून आणि इथली शिवजयंती बघून तुझं काय म्हणणं आहे? की कसं वाटतं तुझा काय रिव्ह्यू? एकदम छान वाटलं. म्हणजे इथं सगळे मिळून सगळ्या ब्रँचचे सगळे विद्यार्थी मिळून जसं साजरा करतात छान वाटलं. जसं आता लास्टचा जो स्लोगन होता इकडे माणसं घडतात, तर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? घडतात की नाही? आता शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनुसार माणसं घडतात आणि अजून घडतील पण या शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून. म्हणजे गेल्या 15 मिनिटात तुला अंदाज आला असेल? हो, आला. चल, अशा प्रकारे इथं प्लॅन आखला जातो. बघायला आणि आपण कोंढाण्याचं किल्ला बनवू शकतो. किल्ला बनवून काय असेल ते बुरुज देणं आपण ॲक्युरेसीनं बनवून तिथं ठेवू शकतो आणि त्याच्यावर आपण युद्ध दाखवायचं की. सो माझं नाव पृथ्वीराज आहे. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचं नाव आणि कोणत्या इयरला तुम्ही? माझं नाव जुई देवरुखकर आहे. मी इथे डिप्लोमा विंगला आहे, 2nd इयर EXTCमध्ये. मी फर्स्ट इयरला हे जॉईन केलं. मला खूप भारी वाटलं. म्हणजे माझे नवीन फ्रेंड्स झाले आणि एकदम म्हणजे खूप भारी वातावरण होतं. हाय, माझं नाव प्रांजल शेलार. मी EXTC 2nd इयर डिप्लोमा विंगमध्ये. मी लास्ट इयरपासून डॉलमध्ये आणि जो एक्सपिरियन्स आहे आजपर्यंतचा एकदम खतरनाक आणि भारी होता. अक्षरशः बघितलं तेव्हा अंगावर काटे आले की जे लेक्चर बंक करून प्रॅक्टिस केली आहे त्याचं काहीतरी झालं आहे. हाय, मी पूर्व सोमवंशी, डिप्लोमा SY इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटमधून आहे. मी मागच्या वर्षी लेझिममध्ये घेतलेलं आणि लेझिम पण खूप भारी आहे. म्हणजे तो एक्सपिरियन्स आम्ही पहिल्यांदा तो एक्सपिरियन्स केला. शिवजयंती ही आमच्यासाठी खूप आतुरतेची गोष्ट आहे. आम्ही त्या आत्ता शिवजयंतीसाठी वर्षापासून वाट बघतो आहे आणि आता तो क्षण येतो आहे. तर आम्ही खूप ह्या वर्षीच्या शिवजयंतीसाठी खूप जास्त एक्सायटेड आहोत. काय मग तुमच्या सर्वांना जे आपले सिनियर्स आहेत त्यांचा कसा सपोर्ट असतो शिवजयंतीनंतर आणि शिवजयंतीच्या वेळेला? खूप मस्त सपोर्ट करतात. एनी टाईम करतात ते. शिवजयंतीमध्ये पण, शिवजयंतीनंतर पण. जेव्हा काय गरज वगैरे वाटली असेल त्यांची तर ते येतात आणि सपोर्ट वगैरे करतात. म्हणजे जे आपल्या आता डिग्रीचे आहेत विद्यार्थी तुमचे मित्र झाले असतील सर्व आणि डिप्लोमाचे तर असतीलच, ते सगळे तुम्हाला प्रत्येक वेळी मदतीला उभे राहतात. म्हणजे जो लास्टला आपला स्लोगन होता की इकडे माणसं घडवली जातात, तर तसे बरोबर आहे. बरोबर. हो. मग तुम्हाला अजून काय वाटतं की या पुढच्या वर्षी जी येणारी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीला किती मुलांनी इथे उपस्थित राहावं? मी तर बोलते की लास्ट टाइम जी गर्दी होती शिवजयंतीला त्यापेक्षा या वर्षी खूप असली पाहिजे. चालेल, ठीक आहे. सो अशा प्रकारे आधी 30 बनवते. सो भाऊ तुझं नाव काय? माझं नाव ओम विठ्ठल सोनवणे. मी 2nd इयरचा आहे CSE ब्रांच. मग आता जो आपण कार्यक्रम झाला आतमध्ये 1 तासाचा, तर त्याच्यामध्ये तुझं काय म्हणणं आहे? जी शिवजयंतीचं पूर्ण तुम्ही कार्य केलं आहे सगळ्यांनी मिळून, आणि त्यात तुझा काय मेन रोल होता की तू काय काम केलंस त्या पिरियडमध्ये? म्हणजे खरं तर पहिली गोष्ट आम्हाला दादांनी बोलवलं होतं, युवराज दादासोबत भेट झाली. नंतर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि ते म्हणतात की तुम्हाला जे काम सोपं वाटेल
कारण की आमचं फर्स्ट टाईम होतं ना, त्यामुळे ते जे काम सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर शुभम शिरमाने, श्रीपाद दादा, हे या सर्वांशी भेट घालून त्यांनी सांगितलं असं असं आपल्याला काम. इथं सेकंड सेंटरले काम होतं. सेकंड सेंटरले पहिले आम्ही काम केलं आणि त्यानंतर मग इकडं सेकंड सेंटरचं काम झाल्यानंतर आम्ही तिकडं फर्स्ट सेंटरला गेलो. आणि त्यांच्यासोबत असं नाही म्हणजे पण आमचा असा खारीचा वाटा म्हणून आम्ही असं काम केलेलं आहे. बाकी काय वाटतं तुला, म्हणजे जी आता येणारी शिवजयंती आहे यावर्षी, मोजून 4 महिने बाकी आहेत शिवजयंती, मग तू तिथे किती % देशील ह्या शिवजयंतीला येणार आहे? त्याचं कसं आहे ते आता आपल्या कॉलेजवरती आहे, ते काही सांगता येणार नाही. पण आम्ही आमचं होता वेळपर्यंत 100% देऊ. म्हणजे मेहनतीला कुठे मागे नाही पडणार? नाही तुझं तू 100% नक्की. आम्हाला कुठेही काम दिलं तर आम्ही करायला तयार. धन्यवाद. जामला. सो भावा, तुझं नाव? पुष्कर राजेश माने. आणि कोणत्या इयरला? मी सेकंड इयरला पेट्रोकेमिकल डिपार्टमेंट. ओके. मग तुला कशी वाटली शिवजयंती, जी गेल्या वर्षी त्या शिवजयंतीला होत असते? खूप छान, मजा मस्ती वगैरे, आणि खूप सपोर्टिव्ह पण आहेत आपले शिवराज दादा वगैरे. आम्ही पहिल्यांदा आलो, आम्हाला म्हणजे आम्ही पण असंच वर्गात बसलेलो पहिल्यांदा. मग आम्हाला सर्वात पहिल्यांदा शिवराज दादा, मयूर दादा वगैरे सगळे, श्रीपाद दादा हे आले. आम्हाला सांगितलं शिवजयंती वगैरे आपल्या इथं पण बाटूत कशी होती, बाटूत काय वेगळं शिवजयंती म्हणजे, ती माहिती वगैरे सांगितली. मग आमचा जो ग्रुप होता म्हणजे मुलांचा, आम्ही गोरता म्हणून आम्ही हॉस्टेलला वगैरे राहायचो. मग क्रेज वगैरे खूप होता शिवजयंतीचा. आम्हाला हॉस्टेलमध्ये पण सांगायला आले, फिल्म दाखवली तिथे. मग आम्ही फिल्म वगैरे बघितले. मग आम्ही जेव्हा 19 जानेवारीला आपली शिवजयंतीची तयारी होते, तेव्हा इथं भूमिपूजन असतं किल्ल्याचं. मग आम्ही आलेलो वगैरे, भूमिपूजन वगैरे केलं. मग त्यानंतर किल्ला वगैरे तोडतो, मग किल्ला वगैरे बनवला. त्यानंतर ना सेकंड सेंटरला गेलो. सेकंड सेंटरमध्ये तिथं काम चालू होतं सेंटरचं, ते मेन सेंटर आहे, तिथं आपण स्टार्ट करतो. त्यानंतर ना जे बॅडमिंटनचं आहे ना, तिथं आपण गोनपाट वगैरे होतो. मी गोनपाटमध्ये काम केलं आहे, त्याच्यामुळे मी सांगतो. तिथं आपण गोनपाट वगैरे लावतो, त्याच्यावरती कलर करतो. त्यानंतर तिच्या महाराजांच्या काळातले जे मजकूर वगैरे होता तो आपण तिथं लावतो. खूप शिवजयंती जल्लोषानं. का मग अजून तुला काय ह्या वर्षी जी शिवजयंती होणार आहे पुढे 2026मध्ये, त्याच्यामध्ये तुझं किती योगदान असेल? खूप 100%. मी इथंच आहे आता. आमचे पण आता पेपर होणार आहेत जानेवारीत, कधी होतील माहीत नाही. पेपर झाले की आम्ही इथंच आहे. आम्हाला सांगितले आम्ही इथंच थांबा. समजा त्या टायमाला जर तुम्हाला सुट्टी राहिली फेब्रुवारी महिन्यात, मग इथे थांबशील का गावी जायचं? नाही, इथंच थांबणार. 100%. बघा सगळे बघणार आहे. 100%. सो गाईज, हा माझा वर्गमित्र आहे. भाऊ, तुझं एकदा नाव सांगा यांना. माझं नाव शिवराज आनंद शिंदे. मी इथला लोकलचा महाडचा आहे. आणि हा माझा मित्र पृथ्वीराज. सो आता जी आपली शिवजयंती दरवर्षी तू साजरी करतो, तर परत पुढच्या वर्षी आपलं लास्ट इयर होतं आहे, त्याच्यानंतर मग तू इथे किती टक्के तुझं योगदान देऊ शकतो आपल्या कॉलेजमध्ये? आता दरवर्षीप्रमाणे कसं असतं की आमचे जे सिनियर्स आहेत, म्हणजे आपले जे सिनियर्स आहेत ते दरवर्षी येतात. त्यांचे सिनियर्स असतात, किंवा नाही म्हटलं तरी एक 10 वर्षे जुने जे 65 सिनियर्स आहेत ते सगळे येतात. मग आता आमचं कसं आहे की आम्ही गेल्या वेळी विजयदुर्ग किल्ल्यावर होतो. प्रत्येकाला सेक्शन असे वाटून दिलेले आहेत की तू हा कर. पण कारण का ज्याच्यामध्ये जी कॅपेबिलिटी आहे त्यांनी ते काम करावं असं माझं म्हणणं आहे. कारण का प्रत्येकजण शिकायला पाहिजे हे ठीक आहे, सगळ्यांना मान्य आहे की शिकणं पाहिजे वगैरे, पण ज्याला जे काम जमतं ते त्यांनी ते करावं. आता मग ह्या वर्षी पण आम्ही इकडं पुरंदर किल्ला बांधणार आहे. बघू आता इकडं कसं काय करायचं ते. आता आम्ही किल्ल्याला भेट वगैरे देऊन आलो. आता बघू पुढे कसं काय होईल. आता तू सिनियर आहेस सध्या, आणि ह्या शिवजयंतीला सगळी तुझी ऑर्डर म्हणजे फॉलो करते. मग तुला काय वाटतं की जे येणारे ज्युनियर राहतील त्यांना तू कसं गायडन्स करशील? मेन म्हणजे इथं सिनियर ज्युनियर शिवजयंतीमध्ये पहिलं म्हणजे राहत नाही. इथं कसं ज्याची आयडिया आहे त्यानं काम केलं, त्याच्या हाताखाली सिनियर पण काम करतात, ज्युनियर पण काम करतात. आणि मेन म्हणजे ज्युनियरचं बोलायला गेलं तर आता जेवढी एनर्जी आपण महाराजांकडनं भेटते आपल्याला, तेवढी एनर्जी खूप झाली काम करण्यासाठी. पोरं कितीमध्ये रात्री 2-2, 3-3 पर्यंत काम करून कॉलेजमध्ये झोपून परत सकाळी उठून काम करतात पोरं. खूप भारी आहे. चालेल, चल, धन्यवाद. सो गाईज, हा माझा एक वर्गमित्र आहे, त्याचं नाव किरण आहे. तर किरण, दरवर्षी तू शिवजयंतीला तू प्रेझेंट असतोस, प्रत्येक कामात तू असतोस. तर तुझं आता ह्या वर्षी जे येणारे 2026 शिवजयंती आहे, तर त्याच्यामध्ये तुझं काय मत आहे की जे येणारे मुलं आहेत नवीन फ्रेशर, त्यांनी काय कार्यरत करावे, ते किती त्यांचं 100% कसे द्यावे? त्यांनी येऊन पहिलं सर्व शिवजयंतीचं काम बघावं कसं आहे काय नाही ते. यावर्षी फक्त ते येऊन इन्व्हॉल्व जरी झाले ना तरी ते पुढचे 3 वर्ष व्यवस्थित काम करतील. कारण आम्ही पण फ्रेशर्स होतो जेव्हा सुरुवातीला होतो, तेव्हा आम्ही पण जास्त म्हणजे जे सिनियर्स होते आमचे त्यांचं बघूनच आम्ही काम करत होतो.
मग नंतर हळूहळू त्यांनी आम्हाला गाईड केलं कसं काम करायचं, काय नाही, कोणते आयडियाज काढायच्या, काय नाही, पास्टमध्ये काय झालं होतं, जे पास्टमध्ये झालेलं होतं ते परत रिपीट करायचं नाही, इथलची एक कन्सेप्ट आहे. मग ते पण एक गोष्ट आहे, मग ते शिकून घेतील हळूहळू. आणि जे आता शिवजयंतीची जेव्हा जशी जशी शिवजयंती जवळ येते तशी तशी तयारीची खूप घाई असते. मग त्या पिरियडमध्ये तुमची काय अवस्था असते, किती टक्के तुम्ही त्या ठिकाणी, म्हणजे मी ऐकलं की जसं आता आपण व्हिडिओ बघितली त्या व्हिडिओमध्ये मुलं अक्षरशः झोपली नाहीत रात्र, मग तोच उत्साह शिवजयंती दिवशी राहतो का? हो, 100%. जसजशी शिवजयंती जवळ येत जाते ना तसा उत्साह द्विगुणित होत जातो. हे बघा कसं आहे, शेवटी हे कार्य महाराजांचं कार्य आहे, हा आपण इतिहास पुढच्या पिढीला देणार आहोत. त्यासाठी आपण आपलं 100% देणं हे काळाची गरज आहे. कारण आता सोशल मीडियाचा काळ आहे. या काळामध्ये जे लहान लहान मुलं आहेत, आता इथं येऊन एक्झिबिशन बघायला सर्व छोट्या शाळेचे मुलं येतात, छोटे मुलं येतात. मग त्यांना दाखवण्यासाठी आपण 100% दिलं पाहिजे. म्हणजे कोणतीही चूक, छोटीसुद्धा चूक होता कामा नाही. कारण एक चूक झाली तर ते परत ते छोट्या मुलांकडे गेल्यानंतर ते चुका पुढं होत जातात. मग ते चूक नाही झाली पाहिजे. त्याच्यासाठी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं काम करावं लागतं आणि 100% देऊन काम करावं लागतं. सर, अशाच या धडाडीच्या कार्यकर्त्यांमुळे आपली दरवर्षी शिवजयंती उत्साहानं होते. तर आता आपण बाकीचे जे आहेत कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना भेटूया. माझं नाव अनुष्का महेंद्र पाटील आहे. मी 3rd इयर EXTC मधली आहे. ओके. जो आता आपला आतमध्ये कार्यक्रम झाला तर शिवजयंतीचा जो एक आपला व्हिडिओ होता पूर्ण प्रॉपर, तर ते बघितल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतं? ॲक्च्युली खूप छान वाटतं, कारण की मी लास्ट इयर होते आणि जे सगळं दाखवलं ते सगळं मी स्वतःहून अनुभवलं तिथे उभं राहून, आणि खूप इमोशनल झालेले ॲक्च्युली मी. कारण त्या सिच्युएशनमध्ये मी बऱ्याचशा लोकांना एकत्र घेऊन माझं काम करत होते. बरीचशी माणसं मी जोडलं आहे, आणि असं नाही आहे की आपण मोठे आहोत तर आपण असं लहानांना हे नाही करायचं. पण बरेचसे असे ज्युनियर्स पण असे ओळखीचे झालेत, ते सुद्धा माझ्यासोबत होते. तर मला खूप छान वाटत होतं त्या सगळ्यांसोबत हा एक्सपिरियन्स घेऊन. ओके. आता जे सिनियर तुमचे ओळखी झाले असतील हां, तर त्यांचा तुम्हाला किती सपोर्ट भेटतो शिवजयंतीनंतर? आणि जसं की लास्टला जे एक स्लोगन आपला वापरलं गेलं आहे की इकडे माणसं घडतात शिवजयंतीला आल्यानंतर, तर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? खरं आहे ते म्हणणं जे आहे ते. असं नाही, माझं फर्स्ट इयरपासून माझे बरेचसे असे सिनियर्स ओळखीचे होते, पण सेकंड इयरपासून मी त्यांच्या खूप जास्त जवळ झाले. फक्त शिवजयंतीसाठी नाही तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये, काही पर्सनल लाईफमध्ये, इवन कोर्सेस जे काय असेल ते तिथपासून आम्ही एकत्र आहोत. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्या गोष्टींमध्ये. फक्त शिवजयंती अशी नाही, पूर्ण आयुष्यामध्ये आय फील ते खूप हेल्पफुल राहतील आणि खूप सपोर्ट करतील. ओव्हरऑल बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये पण खूप चांगली ओळख होते. हो हो, फक्त असं नाही की EXTC तर EXTCच सगळे, म्हणजे कम्प्युटर बोला, सिव्हिल बोला, इलेक्ट्रिकल बोला, सगळे सिनियर्स आम्ही एकत्रच आहोत सगळ्यांसोबत. तुला आता काय वाटतं, जे येणारे अजून ह्या वर्षी ज्युनियर येतील, परत नेक्स्ट इयर ॲडमिशन्स होतील, हो, तर त्यांनी आपल्या शिवजयंतीमध्ये किती टक्के द्यायला पाहिजे? त्यांना इथे आल्यानंतर काय भेटेल, तुला काय वाटतं? आय गेस सगळ्यांनी त्यांचं 100% द्यायला पाहिजे. कारण इकडे फक्त आपण कामापुरते येत नाही, इथे आपण कम्युनिकेशन करतो, बरेचसे ग्रुप्समध्ये इन्वॉल्व्ह होतो आणि आपल्याला बऱ्याच माहिती भेटतात. फक्त असं कामापुरतं असं नाही आहे, बऱ्याचशा इन्फॉर्मेशन्स भेटतात. आणि आय गेस प्रत्येक ज्युनियरला इथे येऊन त्याचं कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे, सो दॅट त्यांना पण बाकीच्या इन्फॉर्मेशन्स इझिली भेटतात. असं नाही आहे की फक्त कॉलेजला या, कॉलेज करा आणि रिटर्न जा, नाही. अशा पण काही इव्हेंट्स असतात जिथे आपण जेव्हा पार्टिसिपेट करतो तेव्हा अजून 4 गोष्टी आपल्याला कळतात. सो या, चालेल, थँक्यू. थँक्यू. सो आपलं नाव काय? माझं नाव श्रावणी तांबोळकर, मी 2nd इयर मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये. आणि माझं नाव प्राची तोडकर, मी 3rd इयर VLS आहे. सो जे आता आपल्या आतमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम झाला छोटा, हे पुढे येणारे जी 19 फेब्रुवारी शिवजयंती होणार, तर त्या कार्यक्रमासाठी इथे जी काय प्रिपरेशन मुलांना दाखवली आपण, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं की किती मुलं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे? खूप जण इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे. जसं की आपण दाखवलं, खूप एन्जॉयमेंट होते, सिनियर्ससोबत खूप गाठभेट होते, खूप गोष्टी कळतात. आपलं जे आपण लहानपणीपासून जे काही क्रिएटिव्हिटी केली ही इथे दाखवायचा आपल्याला चान्स भेटतो, की आपल्याला अजून खूप ओळखी भेटतात आणि लोक जास्त कळतात की बाकी हे नाही की फक्त शिवजयंतीच्याच गोष्टी करतात, बाकीच्या आपल्या करिअरबद्दल, जे आपले सुपर सिनियर्स असतात त्याच्याबद्दल पण गोष्टी करतात. आणि भारी वाटतं असं भेटून सगळ्यांना एका ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह होऊन. स्टार्टिंगला आपण येताना किती 2-3 मैत्रिणी येतो आणि नंतर जो आपला ग्रुप होतो ते बघून खूप भारी वाटतं. तुझं काय मत आहे याच्यावरती? तुझा काय एक्सपिरियन्स आहे ह्या एका टायमामध्ये?
मी लिटरेचर कमिटीमधून होते आणि मागच्या वर्षी तर स्टार्टिंगला आल्यावर म्हणजे कसं वगैरे असं वाटलं, बट नंतर मग सगळे कम्युनिकेशन सगळे सिनियर्सनी सपोर्ट वगैरे केला, छान वाटलं म्हणजे. ओके, आता सगळ्यात बेसिक क्वेश्चन तुमच्या दोघींसाठी की आता जी येणारी पिढी आहे, आता आम्ही तर जाऊ म्हणजे आमचं लास्ट इयर आहे, तुमचं जे आता थोड्या दिवसांनी लास्ट इयर येईलच, मग तुम्ही येणाऱ्या ज्या ज्युनियर्सला कसं हँडल करताल किंवा त्यांना तुम्ही काय सांगताल जेणेकरून खूप संख्येने आपली मुलं इकडे यायला पाहिजे आणि आपल्या कार्यक्रमाला उभी राहिली पाहिजे? जसं की आपल्या महाराजांचे जे खूप इतिहास आहे जे काही मुलांना माहिती नाही आहे, तर ते इथं आल्यावर कळतील किंवा ज्या आपल्या ग्रुप्स आहेत त्यानुसार बाकीच्या सिनियर्सनुसार गोष्टी कळतील. तर तेच आम्ही प्रयत्न करू, जसं तुम्ही केले तसंच आम्ही पण प्रयत्न करू की जास्त लोक यावी. यावेळी शॉर्ट फिल्म दाखवली आहे तर अजून काही वेगळं क्रिएटिव्ह करता येईल का हा मी विचार करू. सो भावानं तुमच्या सगळ्यांचे नाव एकदा सांग आपलं. मी अभिषेक बोरकर, फायनल इयर EXTC. हर्ष तुम्हाला फायनल EXTC. श्री ओम बोरांडे, थर्ड इयर EXTC. सो आता जो आपला आत्ता कार्यक्रम झाला आतमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही खूप जीवतोड मेहनत केली, दरवर्षी तुम्ही करताच, ठीक आहे. तर आता जे येणारे ज्युनियर असणार आहेत आणि आपले जे गेलेले म्हणजे सिनियर पण आहेत, ह्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल काय 2 शब्द सांगता? म्हणजे जसं आपण शिवजयंती देतो काम करतो, तर शिवजयंती फक्त ही शिवजयंतीपुरती नाही आपली. शिवजयंती आपण 19 जानेवारीला आपण कामं सुरू करतो, तसंच 19 फेब्रुवारीच्या नंतर पण आपण प्रदर्शन ठेवतो. आपली ही शिवजयंती एकदम मोठ्या स्वरूपाची असते. तसंच आपण जे सिनियर असतात, सर असतात, फॅकल्टी असते, सगळे सपोर्ट करतात. जे पासआउट स्टुडंट असतात ते वापस येतात, ते मदत करतात. आणि त्या टाईमला ज्युनियर सिनियर असं आपण काही ठेवत नाही. म्हणजे जे सुपर सिनियर करायलेत तेच फर्स्ट इयरचे करायलेत किंवा काही सर पण आपल्याला मदत करतात, सर पण तेच करायलेत. म्हणजे त्यात आपण भेदभाव वगैरे काय करत नाही. आपण एक शिवाजी महाराजांसाठी काहीतरी करायलो आपल्यातर्फे आणि त्यांचे विचार पुढे न्यायलोत, हेच आपला उद्देश असते आणि आपण त्याचनुसार शिवजयंती करतो दरवर्षी. आता जी 2026ची शिवजयंती येणार आहे, तर त्याच्यामध्ये तुझं किती टक्के तू योगदान द्यायचं म्हणजे तुझी इच्छा आहे मनापासून, की आता तुला इंटर्नशिप लागेल त्या टायमामध्ये, सगळं असेल खूप कॉम्प्लिकेटेड असेल त्या टायमाला आपली लाईफ, मग तू असं किती टाईम इथे देऊ शकतोस त्या टायमामध्ये? काय विचार? ते तर खूप मोठा प्रश्न सांगितलं. तो हसतो होतो का? तो तर खूप मोठा प्रश्न आहे. तरी पण मी माझा प्रयत्न करून 100% तरी देईन. किल्ल्यावरती म्हणजे मी फर्स्ट इयरपासून किल्ल्यावरतीच काम केलं आणि ह्याही वर्षी पुरंदरसाठी काम करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पण या, आपण मिळून काम करू. आणि सगळ्यांसाठी शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला आहे, पण आमच्यासाठी शिवजयंती 19 जानेवारीपासून चालू होते आणि तिकडनं सगळे प्रिपरेशन चालू करून मग 19 फेब्रुवारीला सगळं नियमित आणि चांगलं व्हावं हीच इच्छा असते आमची. आता जसं की आता तू थर्ड इयरला आहेस, गेले 3 वर्ष तू शिवजयंती साजरी करण्यामध्ये सगळे तुझं योगदान आहे, तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे की गेल्या 3 वर्षामध्ये बाबा कुठल्या गोष्टी तुला कमी पडली, काय पडली, किंवा जे सिनियर्स आहेत त्या लोकांचा कसा सपोर्ट आहे तुला? कसं आहे की शिवजयंतीमध्ये कोणत्याच गोष्टी कमी नाही पडत, जे आहे ते सर्व बरोबर मिळते. आणि सिनियरचा सपोर्ट म्हणजे की इतका की मी शब्दात नाही सांगू शकत की सिनियरचा सपोर्ट किती आहे म्हणून, पण जे जोडले गेले आहे ते शिवजयंतीमुळे जोडले गेलेले आहे. आता तुमच्या तिघांसाठी एक प्रश्न, आता बघ, आता जे फर्स्ट इयर आत्ता ह्या वर्षी आहेत त्यांना तुम्ही गाईड करतालच, जे भविष्यात येणारे लोक आहेत जे आपल्या कॉलेजमध्ये शिवजयंती ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे त्यांना माहिती नसते की आपल्या कॉलेजमध्ये काय होतं, कसं होतं गोष्टी, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल की बाबा तुम्ही इथे या, काय करा, ह्याच्यासाठी तुम्ही काय रिव्ह्यू देताल त्यासाठी तुम्ही? तर त्यासाठीच आपण ही शॉर्ट फिल्म ठेवली होती की त्यांना कळायला पाहिजे की आपण नेमकं करतो काय, की आपण महाराजांचे विचार कसे दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण मजा मस्ती केवढी करतो, आपला बॉन्ड किती होते. तर जसं फर्स्ट इयरसोबत 4th इयरच्या ओळखतं, तर 2nd इयर 3rd इयर सगळे त्यानुसार आपलं डिप्लोमाचे पण असतात मुलं, तर सगळ्यांसोबत ओळखी होतं, तेवढाच बॉन्ड चांगला होते आणि कॉलेजमध्ये एक आपुलकीचं वातावरण निर्माण होते, ते चांगलं आहे. धन्यवाद, थँक्यू. ओके ना. सो भावानं तुमच्या दोघांचं नाव? माझं नाव आदित्य खोंडे. माझं नाव आदित्य सुजित कुमार धुमाळे. तर तुम्ही दोघं पण फायनल इयर लास्ट इयर. हो. सो आता आपला जो आतमध्ये कार्यक्रम झाला तर त्यात तुम्ही भरपूर मेहनत केली आणि माझ्या माहितीप्रमाणे की तू एडिटिंगचं काम केलं बरं, मग ते काम करताना तुझं एक्साइटमेंट किती होती, कशी होती? एक्साइटमेंट तर भरपूर होती, कारण लास्ट टाइम जसं मी व्हिडिओ बनवली एकदम नॉर्मल म्हणजे क्लिप्स फोटो घेतलेले ते टाकून दिलं, बट ह्यावेळी आमची थीम काय होती की काहीतरी असं सिनेमॅटिक इन वे करायचं होतं. तर खूप जण होतं, म्हणजे मीर होता, विवेक होता,
त्याच्यानंतर भरपूर जण होते. मग आम्ही आनंद गेला रात्री बासूचा व्हिडिओ करायला आणि खूप खिचत आली, म्हणजे मज्जा मस्ती सगळं असायचं, पण एक टेन्शन असायचं भाई आता काय करायचं. मग ट्रान्झिशन इफेक्ट झाले, हे झालं, मग ते भरपूर यायचं, पण छान आता शेवटी. चालेल. आणि तू शिवजयंतीमध्ये जे काय कार्यकर्ता तुझं आहे, तर आता आपल्याला जे ज्युनियर बघतील, ठीक आहे, तर त्यांना तू काय सांगशील की बाबा तुम्ही आपल्या शिवजयंतीमध्ये कसं इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, काय केलं पाहिजे? आता म्हणजे ज्युनियर्सचं सांगायचं म्हटलं तर मी तर सांगेन की आता प्रत्येकाकडे वेगवेगळ्या क्वालिटी असतात ना, म्हणजे प्रत्येक माणूस सारखा नसतो. तर मग तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमध्ये रस आहे, म्हणजे कोणाला ड्रॉइंगमध्ये असेल, आर्ट्समध्ये असेल, कोणाचं क्राफ्ट चांगलं असतं, कोणाला ढोल ताशा वाजवता येतो, म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीज, तर मग तसे सगळेच म्हणजे आपण ॲक्टिव्हिटीज या शिवजयंतीत करतो ना. मग असं कोणी समजू नये की मला काही येत नाही किंवा मला जे येतं ते शिवजयंतीत नाही भेटणं मला, असं काही समजू नये. सगळ्यांना जे येतं, काही छोटी असेल मोठी असेल, कोणतीही गोष्ट कशी येते ती तुम्हाला इथं तुमच्या आयडियाज तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतील, तुमचा टॅलेंट तुम्हाला इथं दाखवता येईल सगळ्यांसमोर. तर मग ज्युनियर्सचा हा एक असं म्हणजे नुसतं इव्हेंट म्हणून नका घेऊ, हा तुम्हाला ग्रो करायला हा एक स्टेज आहे. शिवजयंती हा तुम्हाला ग्रो करायला एक स्टेज आहे असं समजा आणि त्यात पार्ट घ्या. असं समजू नका की फक्त की आम्हाला काही येत नाही किंवा आम्हाला जे येतं ते इथं कुठे करणार आहे आम्ही असं. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. आणि दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू की ज्युनियर्सचे कॉन्टॅक्ट्स बनतील सिनियरसोबत, सुपर सिनियरसोबत, मग इव्हेंच्युअली ते त्यांना प्लेसमेंटसाठी खूप मदत करतात. तेच एक्झॅक्टली. आता जसं की आपला शिवप्रतिष्ठानाचा एक लास्टला स्लोगन होतं की इथे माणसं घडली जातात, तर कशी घडली जातात आणि काय तुम्हाला तुमच्या दोघांचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? कशी घडली जातात, आता शिवजयंती या उत्सवामध्ये खूप सारे एक्सपिरियन्स येतात, खूप सारे, म्हणजे काही असू दे, दुःख असू दे, सुख असू दे, मग सगळीजण एकजूट येतात. कोणाकोणाला नवीन काय काय शिकायला भेटतं, कोण नवीन शिकतो, तर त्यामध्ये ग्रॅज्युअली डेव्हलप होत जातो ना. मग त्याचं ते व्यक्तिमत्व बदलतं, तो वेगळाच माणूस होता, असा विषय होता. तुझं काय म्हणणं? माणूस घडणं हे म्हणजे 100% ट्रू आहे. कारण म्हणजे माझं स्वतःहून जर एक्सपिरियन्स सांगेल, फर्स्ट इयरला मला तर शिवजयंती इंट्रोड्यूस इथे झाली की एवढ्या मोठ्या स्केलवर. तर त्याच्याबरोबर मला शिवजयंती असं वाटतं की काय आमच्याकडे तर फक्त रॅली व्हायची आणि काय तेच 4 DJ लावून पूर्ण असणार, तसं होतं. इथं आल्यावर कळलं की महत्त्व काय आहे, नाही काय. आणि त्यामुळे मला महाराजांचे विचार कळले जे मला माहीत नव्हतं. कारण मला महाराजांचं म्हटलं तर काय ते अफजलखाना मारलं आणि ते खूप छोट्या क्षुल्लक गोष्टी मला माहिती होत्या. पण अजून काय काय माहिती पडलं ते खूप सारी जी माहिती मी घेतली. इकडच्या माझे जे मित्र आहेत, माझ्यापेक्षा मोठे जे सुपर सिनियर आहेत, आता बरेचसे सुपर सिनियर जे येतात दरवर्षी इथे येतात, त्यांनी आम्हाला सोबत घेऊन त्याचे टीमवर्क म्हणतात, म्हणजे बऱ्याचशा क्वालिटीच्या शिकवल्यात. म्हणजे माझ्याकडे फर्स्ट इयरला नव्हतं, आता मी जे फोर्थ इयरला आहे ते माझ्याकडे जे आहे त्याप्रमाणे जसं घडलो आहे मी, तर ते खरं आहे की माणसं इथं घडतात आणि ते इफेक्टिव्ह आहे भरपूर. आता तुमच्या दोघांचं पण कसं लास्ट इयर आहे, आता तुम्ही सगळे इंटर्नशिपला वगैरे बाहेर जाता किंवा कॉलेजच्या बाहेर तुम्हाला जावंच लागेल करिअरसाठी. तर बाहेर गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही किती टक्के इकडे राहू शकता? असं म्हणलं तर 100% राहू शकतो इथे. अच्छा, म्हणजे तुम्ही त्या शिवजयंतीमुळे आपला जॉब वगैरे काय असेल तिथे कॉम्प्रोमाइज करू शकतो? अच्छा, चालेल, काय हरकत नाही. कारण तेवढं आमचं मन लागलं आहे ना, म्हणजे इथं आता आम्हाला माहिती आहे की आमच्या मनात एक कोरलं गेलं की शिवजयंती म्हणजे आता बाटू, म्हणजे आपलं कॉलेज आहे तेच शिवजयंती. कारण याच्यापेक्षा मोठी शिवजयंती आम्ही कुठे बघितली पण नाही आणि ते नसेल होत. आमचं तसंच आहे की म्हणजे कुठे एवढं मोठं, म्हणजे एवढ्या स्थळावर मुलांद्वारे केलेली शिवजयंती ही बाटूमधली सगळ्यात मोठी आहे असं आमचं पर्सनल मत आहे. आणि ते दुसरीकडे कुठे दिसून पण येत नाही ना. म्हणून आमचं समजा आता आपली ही युनिव्हर्सिटी आहे, ठीक आहे, आता ऑल ओव्हर महाराष्ट्रातून इथं मुलं येतात, तर तुम्हाला त्या मुलांना हँडल करणं, त्यांना समजवणं, ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स कसा आहे? काय वाटतं तुम्हाला की मुलांना हँडल करताना कुठले प्रॉब्लेम फेस करायला? थोडं अवघड जातं, कारण डायरेक्ट कसं बोलणार तो अनोळखी, त्याला काय सांगणार की बाई तू हे कर तू ते कर. मग हळूहळू संवाद साधून म्हणजे त्याला फ्रेंडली नेचर करून त्याला बोलायचं. सो गाईज, हा माझा एक वर्गमित्र आहे, त्याचं नाव शुभम पोळ आहे आणि ज्याच्यामुळेच माझी शिवजयंतीमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी ओळख बऱ्यापैकी झाली. आणि आता आपण बघूया की त्यांनी काय काम केलं शिवजयंतीमध्ये स्पेशली. तर आपलं शिवजयंतीमध्ये जसं की मेन तुझं काय काम राहतं दरवर्षी? माझं काम शिवजयंतीत कलर मारायचं आहे. मी पुट्टी घेऊन कलर बनवतो आणि गोंडपाट रंगवतो. तर पुरातन काळामध्ये जशा महाराजांच्या अशा भिंती होत्या, जसं की किल्ले जसे बनवले जायचे, तसं एक स्ट्रक्चर उभा करण्याचं काम माझं असतं. आणि त्या भिंतींवरती आपण लिटरेचर किंवा त्या भिंतींवरती नक्षी काम आपण त्या गोंडपाटावरती करतो. हे माझं बेसिक काम आहे तिथे. ओके. आणि जे ज्युनियर तुझ्या हाताखाली जे कामं करतात, म्हणजे हाताखाली म्हणजे लाईक तुझ्यासोबत, तर त्यांचं आणि आता दरवर्षी ते बदलत असतील, तर आता जे नवीन येणार आहे त्यांना तू काय सांगशील की बाबा हे काम कसं असतं आणि किती सोपं किती कठीण? ज्युनियर्सला तरी मी प्रयत्न करेल की त्यांना जास्तीत जास्त समजवायचा.
आणि त्यांना होडून आणण्याचा की त्यांनी शिवजयंतीत काम करायला यायला पाहिजे. कारण की बघ बेसिकली माझ्या माहितीवरून हे उभं करायचं बांबूवरती, त्यांना भिजवायचं, हे काम खूप म्हणजे स्ट्रगल करण्याचं. आणि दुसरं काम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यावरती जे नंतर चित्रीकरण झाल्यानंतर ते तेवढं 7 दिवस राहणं, हे पण खूप म्हणजे कष्टाचं काम. तसंच किल्ले बनवणं पण खूप कष्टाचं काम. तर मग मुलांना तू काय सांगितलं की बाबा हे काम करताना किती मजा येते, काय तुमचा अनुभव आहे? मी गेली 3 वर्ष हे काम करतोय. फर्स्ट इयरपासनं हे काम करतोय. तर मला जेवढी मजा आली आत्तापर्यंत, तर मी सर्व पोरांना असं नाही की फक्त काम करा, त्याच्यासोबत त्यांना एन्जॉयमेंट पण करायला देतो. जसे की आपल्याकडे गाणी बिणी असतात किंवा आपण नाचतो मधीच, किंवा मग काही जोक्स किंवा काय असतं ते आपण एक मैफिल बसवतो पोरांची, त्या मैफिलीत आपण पोरांसोबत हसतो खेळतो अशा टाईपमध्ये. माझं नाव प्रणव राठोड, मी नांदेडचं आहे. आणि कोणत्या डिपार्टमेंटला? मी CS डिपार्टमेंट सेकंड इयर. अच्छा. मग आता ज्या आतमध्ये आपला कार्यक्रम झाला, तर त्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? ते आम्ही आता इथे शिवजयंतीची शॉर्ट फिल्म दाखवलेली आहे. दरवर्षीच होते. यावर्षी आम्ही थोडं वेगळं शॉर्ट फिल्म दाखवण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी जी काही शिवजयंतीमध्ये जे काही विद्यार्थी सगळे तयारी करतात, ज्या काही कृती वगैरे तिथं साध्य करतात, ते सगळं आम्ही इथे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आता बेसिकली तू नांदेडवरनं आला, ओके. आणि जी तुमच्या गावाकडे ह्या प्रकारची शिवजयंती होते का? नाही, अशी शिवजयंती पूर्ण महाराष्ट्रात कुठेच नाही होत. कुठल्याच इन्स्टिट्यूटमध्ये पण नाही होत, युनिव्हर्सिटीमध्ये पण नाही होत. बाटूची जी शिवजयंती आहे फक्त बाटूमध्येच होते अशी. बाकी इकडे आपण बघू शकतो फक्त DJ, ढोल ताशे वगैरे एवढंच असते. पण आपल्या इथे शक्यतर जास्तीत जास्त शिवरायांची जी काही विचार आहेत ती विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आम जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत याची काळजी घेतली जाते. आता गेल्या वर्षी तू फर्स्ट टाइम शिवजयंतीमध्ये होता कॉलेजमध्ये, तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे सिनियरसोबत, तुझ्या ज्युनियरसोबत आणि तुझ्या मित्रांसोबत? गेल्या वर्षी तर सगळं नवीनच होतं, पण जसं आम्ही येत गेलो, कामाला येत गेलो, जास्तीत जास्त ओळखी होत गेल्या. आता मी असं म्हणू शकतो की माझी जेवढी पण ओळख वगैरे आहे, जी काही मित्र वगैरे माझे बनले, सिनियर्स वगैरे, शिवजयंतीमुळे जास्तीत जास्त बनलेले आहेत. ते पहिलंच वर्ष होतं आमचं, पण सगळे गाठीभेटी वगैरे, मित्र वगैरे सगळे शिवजयंतीमध्येच बनले आमचे. म्हणजे तर जसं की नाही का, बऱ्याच ठिकाणी कॉलेजेसमध्ये कार्यक्रम झाला नंतर कोण आपल्याला विचारत नाही, असा प्रकार तुमच्याकडे झाला आहे का? असं इथे तर नाहीच होत. शिवप्रतिष्ठानमध्ये म्हणा किंवा बाटूच्या शिवजयंतीमध्ये असं बिलकुल नाही होत. कार्यक्रम झाल्यानंतर पण आम्ही एकत्रित होतो, सगळी ओळख होती सगळ्यांची. आता कार्यक्रम येत आहे तसेच आधीपासून सगळेच एकत्र आलोय, सगळेजण मिळून करतोय. एकटे कोणीच नाही कळत, सगळे कॉन्टॅक्टमध्ये असतात. आता 2026मध्ये जी शिवजयंती येणार आहे, तर त्याच्याबद्दल तू येणाऱ्या मुलांना काय सांगशील? तर येणाऱ्या मुलांना सांगायचं एवढंच झालं की सर्वांनी या, फक्त बघायला नाही तर जगायला या शिवजयंती. तर बरीच इथं तुम्हाला भविष्यामध्ये पण काही गोष्टी आहेत, इंटर्नशिप वगैरे, त्या सगळ्यांच्या संधी आपल्याला इथून मिळतात. इथे बरेच आपले सिनियर्स वगैरे, सुपर सिनियर सगळे येतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे माझ्यासोबतच्यांना, माझ्या ज्युनियर्सला, की तुम्ही या शिवजयंतीमध्ये बघा नेमकं कसं होते काय, आपला प्रतिसाद नोंदवा सगळ्यांनी, बस एवढंच. चालेल, धन्यवाद. तर भाऊ तुझं नाव आणि सगळ्यांना तुझं इंट्रोडक्शन दे. माझं नाव युवराज भोसले, मी नांदेडचा आहे आणि फायनल इयर VLS स्टुडंट. ओके. आणि तुझं? माझं नाव पल्लवी पांगरकर, मी फायनल इयर कॉम्प्युटरला आहे. तर बेसिकली मी ह्याचं इंट्रोडक्शन का मागितलं, कारण की जे ज्युनियर आपल्याला आधी भेटले त्या सगळ्यांनी ह्याचं नाव घेतलं आणि सांगितलं युवराज दादाने आम्हाला गाईड केलं, हे केलं ते केलं. तर कसं वाटतं तुला हे असे 4 मुले तुझ्याबद्दल बोलल्यानंतर? हां, मस्त वाटतं, कारण की जेव्हा मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये आलो तेव्हा मला कुणी ओळखत नव्हतं. मग जेव्हापासून मी शिवजयंतीत गेलो ना कामाला, पहिल्यांदा ॲज मी स्टुडंट कामाला गेलो, मग तिथून आहे ना मला खूप काही शिकायला भेटलं आणि जास्तीत जास्त मुलं भेटले जे असं छोट्या भावाने मला जीव लावतात, बस एवढं. अच्छा. आणि आता जसं की आता ही एक मैत्रीण तुझी, असं एक तुझं एक युनिटी झाली असेल. यस. आणि जेव्हा शिवजयंतीची किंवा अनेकच कॉलेजची बरीचशी काही कामं असतात, त्या कामांमध्ये तुला उभं राहायला, तर तिथं तुला म्हणजे कसं वाटतं की जेव्हा कामं तू करतोय, भरपूर कामांमध्ये रिस्क पण खूप असते, तर त्या कामांबद्दल तुझं काय मत आहे? काय मत नाही, कारण की कोणी एका कार्यक्रमामध्ये कोणी जर सोमान पुढाकार करत असेल आणि कोणी जर हे करत असेल ना, म्हणजे आपल्यात ती क्वालिटी असेल की आपण कोणता पण इव्हेंट पार करू शकतो पोरांना सोबत घेऊन. जर पोरं आपल्यासोबत असेल तर कोणता इव्हेंट छोटा नाही करायला. आणि सगळ्यात स्ट्रगलिंग काम असं काय शिवजयंतीमध्ये? शिवजयंतीमध्ये सगळ्यात स्ट्रगलिंग काम आहे मुलांना हँडल करणं, मुलांमध्ये वाद होऊ न देणं, हे सगळ्यात स्ट्रगलिंग काम आहे. बाकी काम काय एकदा ठरवलं तर करू शकतात, पण मुलांमध्ये जर वाद चालू असले, सिनियर ज्युनियरचे वाद, तर हे सगळ्यात अवघड आहे. आता एकदम महत्त्वाचं तुमच्या दोघांना विचारतो, जसं की आता मुली संध्याकाळी 6 नंतर आपल्या कॉलेजमध्ये अलाउड नाही, पण शिवजयंतीच्या टायमामध्ये तुम्ही सगळं अरेंज करता,
तर मुलांसोबत काम करण्याचा जो एक्सपिरियन्स असतो तो कसा असतो? एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. म्हणजे आता हॉस्टेलमधून कसं परमिशन भेटत नाही 6:30 नंतर, तर इथे सगळे येतात, सोबत काम करतात आणि सगळे कंपॅरिझन नसतो की हा मुलगा आहे किंवा मुलगी आहे. जो काम मुलगा करतो ती मुलगीही करू शकते असं शिवजयंतीमध्ये सांगितलं जातं की हां, जर तो मुलगा करतोय तर ती मुलगी करू शकते. असं कुठल्या कामाला अडवलं जात नाही की मुलगा करतोय तर मुलीने करू नका किंवा इथे करू नका. तर सगळ्यांना समान ठेवलं जातं. तर हां, एक्सपिरियन्स चांगला आहे. अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं 4 वर्षामध्ये भेटणं. आणि आता कसं प्रत्येकाचा एक बघण्याचा दृष्टिकोन असतो, तसं आता तुम्ही एवढे 4 वर्ष शिवजयंती केली, आता इथून पुढे तुम्ही पास आउट होऊन बाहेर जातो, त्याच्यानंतर मेनली तुमच्या लोकांचं कसं कोऑर्डिनेट करतात शिवजयंतीला? आमचा एक शिवप्रतिष्ठान फॅमिली म्हणून ग्रुप आहे, जिथं आम्ही सगळेजण म्हणजे 12 महिने कनेक्ट असतो. ज्यावेळी आम्ही शिवजयंतीबद्दल यावर्षी आपण काय चुका केल्या, काय नाही याबद्दल आमचं बोलणं असते. आमचं कोऑर्डिनेशन सगळ्या ज्युनियरसोबत असतं जे कॉलेजमध्ये आहेत, आणि पास आउट सिनियरसोबत आमचं एक वेगळीच म्हणजे मोठ्या भावांनी सगळ्यांसोबत ओळख आहे. तर बस चालेल, धन्यवाद. भावा, तुझं नाव? माझं नाव अथर्व महेश कोहली आणि मी फायनल इयरला आहे VLSIला. तर भावा, जसं की मी आता बऱ्याच लोकांचे इंटरव्ह्यू घेतले याच्या आधी, आणि त्यांनी सांगितले की हाडाचा कलाकार म्हणून तुझी इथे ओळख आहे शिवजयंतीमध्ये, कारण की भरपूर कामं तू असे केलेत की जी लवकर होणे शक्य नाही. तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं की बाबा बाकीची मुलं पण तुझ्याबद्दल असं बोलतात, कसं तुला ऑनेस्टली वाटतं? आता राहिली गोष्ट, पहिली गोष्ट कामाची. तर काम, आता जे मी कामं केली ती तर मी शिवजयंतीमध्ये पहिल्यांदा केली. ती आधी कधी केलीच नव्हती. जसं कॅनॉस पेंटिंग बोला, राईस आर्ट बोला, ते आधी मी त्या कॅनॉसला हात पण नव्हता राहिला. पण जो सिनियर्सने टाकलेला विश्वास, पोरांनी टाकलेला विश्वास आहे माझ्यावरती, तर तो पूर्ण ठेवण्यासाठी मी ती कामं केली. म्हणून ती कामं मनापासून केल्यामुळे ती कामं लवकर टायमाच्या आत पूर्ण झालेली आहेत. तर तसंच आता जे आपल्या ऑडिटोरियममध्ये व्हिडिओग्राफी झाली त्याच्यामागे पण तुझा खूप मोठा हात आहे. जसं की ह्याच्यात आदित्य, मीर, अजून बऱ्याच लोकांनी, तसं त्या व्हिडिओमागे तुझं काम करताना किती दिवस जागरण केलंस, काय केलंस? आता हात असा काय नाही, पण जे बोलतात ना ज्यांना एक्सपिरियन्स असतो किंवा काय, तर थोडाफार माझा कुठेतरी एक्सपिरियन्स असेल म्हणून मी ते त्या लेवलला मॅनेज केलं किंवा पोरांना गाईड केलं आहे. यातलं काम सगळं मीरनीच केलं आहे. मीरनी नीट केली वगैरे वगैरे सगळं मीरकडून केलेलं आहे. पण त्याला जी एक टेक्निकल आयडिया किंवा जी आयडिया असते ना, एक बेसिक आयडिया, ती द्यायचं काम फक्त मी केलं, बाकी काय नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं काम राहते शिवजयंतीमध्ये प्रेझेंटेशन. आपलं जे शिवजयंतीचं प्रेझेंटेशनचं काम असतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे जसं की मला माहिती आहे सिनियर्स आपल्यासोबतचे सगळे मदत करतात. तर तो एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा असतो? प्रेझेंटेशन तर राहायला गेलं तर आपण शिवजयंती कधीच दिखावासाठी केली नाही. आपण प्रत्येक शिवजयंतीला, प्रत्येक जी वर्षापासून 2005 जी शिवजयंती चालू झाली, 2011 जी मोठी शिवजयंती चालू झाली, तर ती मॅनेज करणं आणि तिचं प्रेझेंटेशन का करायचं, महाराजांनी काय केलं, महाराजांचा हावभाव, महाराजांची डे टू डे लाईफ किंवा महाराजांची लाईफ कशी आपल्याला रिलेट होते हे दाखवण्यासाठी आपण शिवजयंती करतो. आणि जो इतिहास लोकांना माहिती नाही तो इतिहास आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो शिवजयंतीपासून. जसं की आपण किल्ले बघाल, सेंटर बघाल, प्रत्येक दरवर्षीला सेंटरची आयडिया युनिक असते, कोणाला माहिती नसलेली असते. त्यातून प्रत्येक आयडियातून आपण एक मोरल देतो किंवा एक बोध देतो लोकांना की बाबा आपण असं असं राहायला पाहिजे, आपण महाराजांनी जे केलं ते जपलं पाहिजे. फक्त महाराजांचा इतिहास जपणं असं नाही, जो आपला इतिहास आहे तो जपणं मेन आहे, म्हणून आपण शिवजयंती करतो. आता जे ज्युनियर येणार आहेत इथून पुढे भविष्यात, तर त्यांच्यामध्ये बरेचसे असे कलाकार असतात की ते स्वतःला एवढ्या मोठ्या क्राऊडसमोर प्रेझेंट करायला घाबरतात. ठीक आहे, तर त्यांना तू काय सांगशील की शिवजयंतीमध्ये कसं इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे? नक्कीच शिवजयंती एक चांगला प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. पण शिवजयंतीमध्ये बघायला गेलं तर प्रत्येक कामं एकेका कोपऱ्यात होतात. मग असं नाही की तुम्हाला लोकांसमोर कामं करायची आहेत, पण जेव्हा ती कामं कोपऱ्यात होतात आणि जेव्हा 19 फेब्रुवारीच्या दिवशी ती कामं सगळी सकाळी लागलेली असतात ज्याच्या जागेवर, जेव्हा जे बनवणाऱ्याला जे सुख वाटतं ना ते त्यांना भेटलं तर ते अजून पुढे त्यांना कॉन्फिडन्स येईल करायला. म्हणून ते आपण बोलतो ना प्रेझेंटेशन करायचं, ते प्रेझेंट पण करता आलं पाहिजे. तुम्ही काय करता, उगाच पेंटिंग काढायची म्हणून काढली नाही. तर एक 2024ला आपण पेंटिंग केलेली, तर त्या पेंटिंगमध्ये आपण महाराजांचे 6 गुण दाखवलेले. काही लोकांना समजले नसेल, पण ती त्या दिवशी जेव्हा 19 तारखेला जेव्हा तिचं प्रेझेंटेशन झालं आणि ते लोकांना समजलं तेव्हा ही पेंटिंग फक्त दिखावासाठी नाही, पण त्यातून काहीतरी आपल्याला भेटतंय म्हणून ती पेंटिंग काढली. त्याचं काम तूच केलं होतं बरं? नाही, पेंटिंग ग्रुपनी केलेलं, असं एकट्याच कधीच कुठलं बऱ्यापैकी. मग अजून तुला काय सांगायचं जे आता ज्युनियर येणार आहेत भविष्यामध्ये त्यांना? तर ज्युनियर्सना एवढंच सांगणार की शिवजयंतीत या, कामं करा, युनिटी वाढवा. शिवजयंतीच नक्की एक टीमवर्क डेव्हलप करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तसंच आपण वेगवेगळ्या भागातल्या पोरांना भेटतो, त्यांची मैत्री होते, फ्युचरमध्ये ते कामी येतं. आणि जसं की बोलतात सर वगैरे, आपल्याला जे सिनियर्स वगैरे आहेत
चान्सेस जास्त आहेत स्टुडंटसाठी जे फर्स्ट इयर वगैरे वाले आहेत किंवा जे आता पासआउट होत आहेत त्यांच्यासाठी प्रेफरन्स वगैरे देतात काही जे सिनियर्स चांगले आहेत जॉबसाठी वगैरे. आणि फक्त शिवजयंती इजंट फक्त की 19 फेब्रुवारीला करायची म्हणून. चालेल, धन्यवाद. फायनली बऱ्यापैकी जे आपल्याला म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलले त्या सगळ्यांशी आपलं बोलणं झालं आहे आणि अशा प्रकारे हा ओव्हरऑल रिव्ह्यू आहे आपल्या शिवजयंतीचा. आणि नक्की सर्वांनी दरवर्षी शिवजयंती 19 फेब्रुवारीला असते, त्या तयारीला सगळ्यांनी एकत्र या, खूप मजा येते. आणि मी पण असतोच, पण कसं आता पुढच्या वर्षी असेल नसेल 100% मला ट्राय असेल की मी शिवजयंतीला येईल. सो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे ज्युनियर सिनियर जे आहेत त्यांच्यापर्यंत आपली ही व्हिडिओ पोहोचवा. आवडले असेल तर नक्कीच शेअर करा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला गाईज, बाय.